श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडोपचारे पूजावे. स्वामी चरण भक्तीने न लगे करणे तीर्थाटन. योगाभ्यास होम हवन सांडोनिया अवघा क्षीण. नामस्मरण करावे स्वामी नामाचा जप करिता. चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता. पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती. अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती. स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळाप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्यांते. जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी. नवनिधी तत्पर सेवेसी ते धरिती मानव रूप. चोळाप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊनिया आपण सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा यती. नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे. चोळाप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरवणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणूनिया लग्न येती दूरदेशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फसले. ऐसे झाले किती एक सर्वांसी कल्पद्रुमा समान. होनी कामना करीती पूर्ण. भक्त काजास्तव अवतीर्ण मानव रूपे जाहले. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिता ती. महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनांसी ढोंगियांच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे. काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्यांची पाऊले. यात स्वार्थना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेयी. ऐसे तयानी निंदिले समर्थानी अंतरी जाणिले. तेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक. पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खूण. ज्या घरी बैसले तेथोन उठोनिया चालले. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्थात. समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊनी चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती कोणी आणोनिया देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. क्षण एक घडता सत्संगती तत्काळ पालटे की कुमती. म्हणून कवी वर्णिता ती संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात. ते निजहस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटीती. पाणी सुटले त्यांच्या मुखासी म्हणती यथेच्छ मेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी जीवा मुचा कळवळला. मोडली जनांची गर्दी तो येवोनी सेवे करी. संन्याशा फुडल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत. संन्यासी मनी झुरत
व्याकुळ होत भुकेने समर्थानी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी सूर्य जाता असता चरासी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज्यसे जे पातले करू छळणा त्यांची जाहली विटंबना दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य तयांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती पसरली जगी ऐसी ख्याती लीला ज्यांची विचित्र श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती त्यांचा अवतार स्वामी यती वर्णी कीर्ती विष्णुदास श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमल भक्त चतुर्थाध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु।